खाकीच्या केबिनमध्ये लाखांचे घबाड, 1 लाख घेताना साहेब अडकले. कपाट उघडताच एसीबीचे अधिकारी चक्रावले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं मोठी कारवाई करत कुरार पोलीस ठाण्यातील 2 पोलीस अधिकाऱ्यांना लाच स्वीकारताना रंगेहात पकडल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान आता या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. पोलीस स्टेशनमध्ये एसीबी झाडाझडती करताना वरिष्ठ निरीक्षकांच्या कॅबिनमध्ये 6,34,000 रुपये आढळले. या प्रकरणात वरिष्ठ पोलीस निरीक्षकांसह अन्य एका पोलीस अधिकाऱ्याचा समावेश असून गुन्हा दाखल करण्याच्या बदल्यात तक्रारदाराकडून तब्बल 3 लाख रुपयांची लाच मागितल्याचा गंभीर आरोप आहे. समोर आलेल्या माहितीनुसार तक्रारदाराविरुद्ध दाखल असलेल्या एका प्रकरणात गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि त्यांच्या सहकार्यानं 3 लाख रुपयांची मागणी केली होती. यापैकी 2 लाख रुपये यापूर्वीच तक्रारदाराकडून स्वीकारण्यात आले. मात्र उर्वरित 1 लाख रुपयांची रक्कम देण्यास तक्रारदाराने नकार देत थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली. तक्रारीची प्राथमिक चौकशी केल्यानंतर एसीबीनं सापळा रचला. त्यानुसार बुधवारी रात्री तक्रारदाराकडून उर्वरित 1 लाख रुपयांची लाच स्वीकारताना कुरार पोलीस ठाण्याचे सिनियर पीआय संजीव तावडे आणि पीएसआय ज्ञानेश्वर जुन्नेला अटक करण्यात आली. लाच घेताना रंगेहात अटक केल्यानंतर कॅबिनमध्ये झाडाझडती घेण्यात आली. झाडाझडती दरम्यान 6,34,000ची रोख रक्कम एसीबीला सापडली. या कारवाईनंतर पोलीस दलात खळबळ उडाली असून प्रामाणिकपणाचा बुरखा पांघरून नागरिकांकडून लाच उकळणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा एसीबीकडून देण्यात आलाय. कारवाई दरम्यान एसीबीच्या पथकानं आवश्यक पंचनामे करून रोख रक्कम जप्त केली असून दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आलं आहे. कुरार पोलीस स्टेशनच्या सिनियर पीआय आणि पीएसआयला 23 तारखेपर्यंत एसीबी कोठडी देण्यात आली आहे. दरम्यान मुंबईसारख्या महानगरात कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी सांभाळणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांकडूनच लाच मागितली जात असल्यानं नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होतीये. अशा कारवायांमुळे भ्रष्टाचार विरोधातील लढ्याला बळ मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.